बघा, पहिल्या 3 टर्मची ऍडिशन दिली आहे 125, पुढच्या 3 टर्मची दिली आहे 27. म्हणजे पहिल्यापासून 6 पर्यंतच्या टर्मची ऍडिशन किती होईल? 125 प्लस 125 प्लस 27 म्हणजे तो झाला S6. आता याचा उपयोग करून आपल्याला एक्झाम्पल सोडवायचं. आपल्याला काय दिलंय बघा, सम ऑफ फर्स्ट 3 टर्म्स, सम ऑफ फर्स्ट 3 terms equal to 125. So S3 equal to 125. पुढे दिलंय sum of next 3. Sum of next 3 terms equal to 27. म्हणजे हे काय आहे? तर T4 plus T5 plus T6 27 आहे. म्हणजेच काय झालं बघा, तर S6 आपण घेतलं तर S6 किती होईल? 125 प्लस 27 होईल. म्हणजे हे टोटल किती झालं? तर 152 झालं. आपल्याला हेच दोन दिलंय, एक S3 आहे आणि एक S6 आहे. आता याचा आपल्याला वापर करायचा. मग S3 म्हणजे Sn चं सूत्र लिहावं लागेल. मग Sn किती असतो? A into R((1) -1 अपॉन R -1 असतो. हा आपला Sn जर लिहिला तर याच्यात आपल्याला S3 एकदा लिहायचा आणि एकदा Sn लिहायचा. आपण आधी डिव्हिजन करू म्हणजे आपलं गणित सोपं होईल. S3 अपॉन S6 काय केलं आपण? S3 भागिले S6 केलं. S3 किती आहे बघा? S3 आहे 125 अपॉन 152. बरोबर ना? आता S3 चं सूत्र आपण जर लिहिलं तर S3 च्या सूत्रामध्ये काय करणार आपण? तर हे इथं किमती ठेवणार आहे. मग आता आपल्याला कुठली कुठली किंमत माहिती आहे? तर फक्त n ची किंमत माहिती आहे. म्हणजे इथं n ची किंमत फक्त आपण ठेवणार आहे. a आणि r आपल्याला माहित नाही. तर a दिला नाही दिलेला म्हणजे आपल्याला a ची किंमत नाही दिलेली. S3 किती असेल बघा बरं. हे कसं लिहिणार? A into R((3) - 1 अपॉन R -1. पटतंय का? S3 लिहिलं हे मी. अपॉन हे जर कळत नसेल तर S3 सेपरेट लिहायचं, S6 सेपरेट लिहा आणि मग याच्या किमती लिहा. अपॉन S6 किती होईल? A into R((6) - 1 अपॉन R -1 इक्वल टू 125 अपॉन 152. हे माझं S3 आहे आणि हे S6 आहे. कळतंय? मग आता याचा उलटून गुणाकार केला तर हे R -1 कॅन्सल होईल बघा. हा A पण कॅन्सल होईल. म्हणजे शिल्लक काय राहिलं? तर R((3) - 1 अपॉन R((6) - 1 इक्वल टू आलं 125 अपॉन 152. आता हा R((3) 6 आहे की नाही, तो आपल्याला फॅक्टराइज करता येईल बघा. R((3) - 1 अपॉन हे R चा क्यूब आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे -1 असं आहे. R((6) कसं लिहिला मी? तर R((3) चा स्क्वेअर आणि 1 आहे. हा 1 म्हणजे काय झाला? तर 1 क्यूब त्याचा स्क्वेअर किंवा 1 चा स्क्वेअर असंही म्हणता येईल आपल्याला. इक्वल टू हे झालं 125 अपॉन 152. आता हेच पुढे आपल्याला कसं सोडवणार बघा. हे R क्यूब -1 अपॉन याचे फॅक्टर पडतील बघा. R क्यूब -1 आणि R क्यूब प्लस 1. A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर चा फॉर्मॅट आहे हा. मग इक्वल टू इकडे झालं 125 अपॉन 152. त्यातलं हे कॅन्सल झालं म्हणजे 1 अपॉन R क्यूब प्लस 1 इक्वल टू 125 अपॉन 152 झालं.
रेसिप्रोकल करून जर लिहिलं म्हणजे याचा गुणाकार व्यस्त आणि याचाही गुणाकार व्यस्त, तर आर क्यूब प्लस 1 इक्वल टू, म्हणजे अपॉन 1 गेलं ना, लिहूयात वाटल्यास, अपॉन 1 इक्वल टू 152 अपॉन 125 झाले. मग हे आर क्यूब मायनस 1 इक्वल टू 152 अपॉन 125 झाले. हा -1 पलीकडे ट्रान्सफर करता येईल बघा आपल्याला. हा -1 पलीकडे ट्रान्सफर केला तर किती येईल? आर क्यूब इक्वल टू 152 मायनस 125 प्लस 1, म्हणजे किती झाले बघा. सॉरी, आर क्यूब प्लस 1 आहे म्हणजे इथं -1 होईल, इथं प्लस 1 शिल्लक राहिला, त्यामुळे इकडे गेल्यावर तो मायनस झाला. इथं काय केलं बघा, याचा गुणाकार व्यस्त करून लिहिला, म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटर इंटरचेंज करून लिहिले. हा 1 लिहिला काय, डिनॉमिनेटरचा नाही लिहिला काय सारखाच. हा प्लस 1 पलीकडे गेला की काय झालं, तर -1 झालं. मग आता तिथे एलसीएम काढूयात. एलसीएम किती आला, 125 आला, म्हणजे न्यूमरेटर मध्ये काय 152 मायनस 125 येणार. म्हणजे कसं होईल तुमचं बघा, आर क्यूब किती होईल बघा, 152 मायनस 125 अपॉन 125. आता ही सबट्रॅक्शन किती होईल, 27 होईल अपॉन 125. आता हे इकडे आर क्यूब आहे, हे पण क्यूब मध्ये कन्वर्ट करूयात. मग हे 27 म्हणजे काय झालं, तर 3 चा क्यूब झाला. खाली हे 125 म्हणजे 5 चा क्यूब झाला. म्हणजे आर क्यूब किती असेल, तर 3 अपॉन 5 चा क्यूब, म्हणजेच आर किती झाला, तर 3 अपॉन 5 झाला. ही आपली आर ची किंमत आली. पुढचा एक्झाम्पल बघा. फॉर जीपी इफ T4 equal to 16, T9 equal to 512, find S10. पहिल्या 10 टर्म्सची ऍडिशन पाहिजे आपल्याला. दिले काय, तर चौथ्या नंबरची टर्म आहे 16 आणि 9व्या नंबरची टर्म आहे 512. त्याच्यावरनं पहिल्या 10 नंबरची ऍडिशन आपल्याला करायची. आता T4 आणि T9 दिलाय, म्हणजे आपल्याला T चा फॉर्म्युला वापरायचा. आता TN किती आहे बघा, TN म्हणजे झालं A into R raised to N minus 1. आता यातला T4 म्हणजे N4 झाला ना. यातला तुम्हाला A माहित नाही, R पण माहित नाही, पण N माहिती आहे. मग आपण तेच लिहून टाकू, A into R raised to 4 minus 1 झालं हे. मग हे किती होईल, A into R raised to 3 होईल. तर T4 किती आहे, तर 16. याला आपण इक्वेशन 1 म्हणूया, किंवा हे उलटा करून लिहू म्हणजे जरा लवकर कळेल आपल्याला. A into R raised to 3 equal to 16. याला जे सारखेच इंटरचेंज केले आणि याला म्हणूयात इक्वेशन 1. आता जसं हे T4 लिहिलं तसं T9 लिहिलं. सो T9 म्हणजे काय झालं, आता N9 झाला. म्हणजे या सूत्रामध्ये इथं काय होईल, A into R raised to 9 minus 1 होणार हे, कारण Nच फक्त माहिती आहे, बाकी काहीच माहित नाहीये. म्हणजे हे किती झालं, A into R raised to 8. आता T9 किती आहे, 512. उलट करून घेऊ मग सारखंच, म्हणजे A into R raised to 8 equal to 512. याला म्हणूयात इक्वेशन 2. आता या दोन्हीच्या इक्वेशनची काय करूया, तर डिव्हिजन करूयात. बघा इथे मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे आपण डिव्हिजन करूया. सो डिवायडिंग 1 by 2 म्हणजे 1 भागिले 2 असं लिहायचं आपल्याला. म्हणजे इक्वेशन 1 न्यूमरेटर मध्ये, इक्वेशन 2 डिनॉमिनेटर मध्ये आला. सो A R क्यूब अपॉन काय होईल, हे A into R raised to 8. LHS चा भागाकार LHS मध्ये, RHS चा भागाकार RHS मध्ये. हे 16 भागिले 512 झालं. आता यातलं बघा काय कॅन्सल होतंय, A कॅन्सल झाला. इथं किती शिल्लक राहिले, तर R क्यूब आहे आणि इथं R raised to 8 आहे. मग हा 3 खाली आणला तर हे 1 अपॉन R raised to 8 minus 3 होईल. बरोबर, तुम्हाला डायरेक्ट येत असेल तर डायरेक्ट लिहा. म्हणजे 1 अपॉन R raised to 5 राहील, हे 16 अपॉन 512. सेम मगाच्या सारखं आता पुन्हा रेसिप्रोकल करून लिहूयात.
म्हणजे इथं r रेस टू 5 होईल अपॉन 1 इक्वल टू इकडे आलं 512 भागिले 16. आता या 16 ने 512 ला भागा किती येते बघा. बघा 16 ने भागलं तर किती होईल. हे 16 त्रिक 48. 48 म्हणजे 3 राहिले आणि वरचा 2. 16 दुने 32 म्हणजे हे 2 म्हणजे हे 32 झालं. तो r रेस टू 5 इक्वल टू झालं 32. r रेस टू 5 32 असेल तर r रेस टू 5 इक्वल टू हा 32 म्हणजे 2 चा 5वा असेल का बघा. 32 म्हणजे 2 रेस टू 5 झालं. म्हणजे r किती झाला तर 2 झाला. आता r आपल्याला कळला त्याच्यावरून a काढायचा. आता ही r ची किंमत या इक्वेशन 1 मध्ये ठेवूयात म्हणजे आपल्याला a मिळेल. सो पुट r इक्वल टू 2 इन 1. एक मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा. आता एक मध्ये ठेवलेलं आपल्याला कॅल्क्युलेशन सोपं पडेल. सो a इंटू r किती आहे 2 रेस टू 3 इक्वल टू 16 आहे. मग 2 रेस टू 3 किती झाले 8. बरोबर आहे ना. 2 दुने 4 4 दुने 8 इक्वल टू 16 म्हणजे a किती झाला 16 अपॉन 8 म्हणजे 2 झाला. आता a कळला r कळला. आपल्याला काय काढायचंय तर SN नाही S10 काढायचं. S10 म्हणजे आपल्याला SN चं सूत्र वापरायचं. सो SN r बघा 2 आहे म्हणजे a इंटू r रेस टू n मायनस 1 अपॉन r मायनस 1 हे सूत्र झालं. S10 म्हणजे n किती झाला तर 10 झाला इक्वल टू इथं किती येणार a is 2 r is 2 रेस टू 10 minus 1 upon 2 minus 1. So this is 2 into 2 raised to 10 किती होतं बघा 1024 होतं minus 1 upon 1 झालं हे. So 2 into हे झालं 1023 गुणिले 2 म्हणजे किती होईल बघा. हे 10 दुने 20 आणि 23 दुने 46 झाले. म्हणजे S10 किती झाला तर 2046 झाला. पुढचं एक्झाम्पल बघा. फाइंड द सम टू n टर्म्स. 8 प्लस 88 प्लस 888 म्हणजे हे सगळे नंबर्स 888 आहे. याच्या आपल्याला n टर्म्सची ऍडिशन घ्यायची. म्हणजे आपल्याला हे ऍडिशन कुठपर्यंत न्यायची आहे तर n टर्म्स पर्यंत न्यायची. मग n टर्म्स पर्यंत ऍडिशन करायची म्हणजे आपल्याला SN करावं लागेल. मग या SN चं सूत्र आपल्याला वापरायचं. म्हणजे ही पहिल्या n टर्म्सची ऍडिशन करायची. बघा 8 प्लस 88 प्लस 888 प्लस 888 कुठपर्यंत न्यायचं तर n टर्म्स पर्यंत न्यायचं. आता हे जर बेरीज करायची असेल तर ही बेरीज आपल्याला नेहमी या 8 च्या ऐवजी कुठलाही नंबर असला तरी तो नंबर कॉमन काढायचा. म्हणजे यातून 8 कॉमन काढले कंसात काय राहील इथं राहिलं 1 इथं राहिलं 11 इथं राहिलं 1 1 1 इथं राहिलं 1 1 1 सो ऑन अप टू n टर्म्स पर्यंत हे राहील. नेहमी असंच करायचं. कुठलाही नंबर जरी असला तरी तो नंबर कॉमन काढायचा. मग आता काय करायचं तर या 1 ला 9 करायचं. त्याच्यासाठी आपण काय करणार तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 9 ने मल्टिप्लाय करणार. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 9 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे इथं आलं हे पुढचं तसंच सध्या. आता हा 8 अपॉन 9 सेपरेट करू आणि या 9 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. काय केलं तर या न्यूमरेटरच्या 9 ने मल्टिप्लाय केलं तर इथं आलं 9 प्लस 99 प्लस 999 प्लस 9999 प्लस so on up to n टर्म्स. नेहमी असंच करायचं. इथं 8 असेल तर आपण 8 कॉमन काढला. 7 असेल तर इथं 7 कॉमन निघेल. इथं 4 असेल तर 4 कॉमन निघेल. म्हणजे तुमचं काय होईल प्रोसिजर हीच. 4 कॉमन काढला इथं सपोज 4 असेल 4 कॉमन काढला इथं 1 1 1 येणार. या 4 ला पुन्हा 9 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. या 9 नी आतमध्ये मल्टिप्लाय करायचं म्हणजे इथं काय येणार 4 अपॉन 9 आणि इकडे 999 आली. सेम प्रोसिजर करत नाही. आता हे 8 अपॉन 9 इथेच ठेवलं. आता हे जे आहे हे नंबर्स दोन नंबरच्या सबट्रॅक्शन मध्ये लिहायचे. म्हणजे हा 9 कसा होणार तर 10 - 1 होईल बघा.
9 काय होईल तर 10 मायनस 1 होईल. पुन्हा हा 99 कसा होईल तर 100 मायनस 1 होईल. पुन्हा हा 999 कसा होईल तर 1000 वजा 1 होईल. प्लस हा कसा होईल तर 10,000 मायनस 1 होईल. प्लस वन अप टू एन टर्म्स. अशा आपल्याला किती ब्रॅकेट लिहिता येतील तर एन ब्रॅकेट लिहिता येतील. हा पहिल्याचा ब्रॅकेट, हा दुसऱ्याचा, हा तिसऱ्याचा, हा चौथ्याचा ब्रॅकेट. प्रत्येक नंबर साठी एक ब्रॅकेट येणार आणि अशा आपल्याला एन ब्रॅकेट लिहिता येतील. सो 8/9. आता हे आपण कसं लिहूयात बघा. हा पहिला ब्रॅकेट 10 मायनस 1 तसाच ठेवला. हे 100 आपल्याला 10 चा स्क्वेअर लिहिता येईल का बघा. 100 म्हणजे किती झाले तर 10 चा स्क्वेअर मायनस 1. हे 1000 किती झाले 10 चा क्यूब मायनस 1. प्लस हे किती झाले 10 चा चौथा घात मायनस 1. प्लस अप टू एन टर्म्स. हे आपल्याला एन टर्म्स पर्यंत लिहिता येईल. आता यातला आपण काय करणार तर पहिला जो ब्रॅकेट मधला नंबर आहे ना 10, 10चा वर्ग, 10चा क्यूब, 10चा चौथा, हे सगळं एकत्र घ्यायचं आणि हा 1 1 1 1 तो एकत्र घेऊया. म्हणजे आपला पहिला ब्रॅकेट नंबर काय होईल बघा. तर इथं होईल 8/9 आणि 10 प्लस 10 स्क्वेअर प्लस 10 क्यूब प्लस 10 चा चौथा प्लस 1 किती टर्म्स लिहिल्या तर एन टर्म्स लिहिल्यात. आणि हा मायनस 1 मायनस 1 मायनस 1 आहे की नाही त्यातून मायनस कॉमन काढूयात म्हणजे 1 प्लस 1 प्लस 1 असं किती वेळा लिहिणार तर एन टर्म्स पर्यंत लिहिता येईल आपल्याला. आता याची ऍडिशन किती झाली तर एन होईल कारण 1 1 1 आपण एन वेळा लिहिलाय. मग पहिला ब्रॅकेट थोडा वेळ तसाच ठेवूयात आणि 1 1 1 ची ऍडिशन एन करूयात. म्हणजे पुढची स्टेप कशी दिसेल बघा. पुढची स्टेप आपल्याला अशी दिसेल 8/9 पहिला ब्रॅकेट तसाच आणि मायनस एन. आता हे जे काही आहे हे काय बघा तर हा एक एस एन लिहिले आपण एन टर्म्सची ऍडिशन लिहिली. आता ही एस एन ही एन टर्म्सची ऍडिशन कोणाची आहे तर एका जीपी ची आहे. आता ही जीपी कशी असेल बघा 10 10 स्क्वेअर 10 क्यूब 10⁴ अशी ती जीपी आहे आणि याच्या एन टर्म्सची बेरीज लिहिली आहे. इथं 10व्या नंबर एन नंबरची टर्म काय असेल माहितीये 10⁻n असणार. मग याची बेरीज करतोय आपण की ज्याच्यामध्ये फर्स्ट टर्म काय असेल 10 असेल आणि कॉमन रेशो किती आहे बघा तर 10 चा स्क्वेअर अपॉन 10 येणार ना म्हणजे कॉमन रेशो पुन्हा काय आला तर 10 आलं. आता हे जे काही पहिला ब्रॅकेट आहे की नाही तो पहिला ब्रॅकेट आपण एसएन च्या सूत्रामध्ये कन्वर्ट करायचा. मग एसएन चं सूत्र काय आपलं तर a इंटू r⁻⁻1 अपॉन r-1 की ज्याच्यामध्ये a किती आहे 10 आहे आणि r किती आहे तर 10. डायरेक्ट हे सूत्र लिहायचं जनरल सूत्र लिहायचं नाही आपल्याला. सो 8/9 आणि हे ऍडिशन एसएन मध्ये कन्वर्ट करून लिहायची. a इज 10 r is 10⁻n minus 1 upon 10 minus 1 minus n. ही स्टेप कळली का बघा. पहिल्या ब्रॅकेट मध्ये आपण काय केलं तर हा एक एसएन आहे एन टर्म्सची बेरीज आहे ही म्हणजे एसएन आहे. कोणाचा एसएन आहे तर या टर्म्स बघितल्या तर ती जीपी आहे की ज्याचा फर्स्ट टर्म आहे 10 कॉमन रेशो आहे 10. मग हे एसएन चं सूत्र डायरेक्ट इथे आपण अप्लाय करून लिहिलं की ज्याच्यामध्ये a 10 आहे आणि r 10 आहे. आता हे किती होईल बघा 8/9 10 इंटू 10⁻n minus 1 upon 9 minus n हे आपलं उत्तर आलं. किंवा हेच आपल्याला हा 9 बाहेर काढला तर इथं 8/81 होईल. हा 9 आणि 9 81 होईल. इकडे किती 10 इंटू 10⁻n minus 1 आणि इथं हा आणि याला मल्टिप्लाय करायला लागेल आणि 9n येणार. तुम्ही कसं लिहिलं तरी चालेल. एक्झाम्पल बघा 0.4
प्लस 0.44 प्लस 0.444 पुढचा नंबर काय असेल 0.444 आणि 4 प्लस हे आपल्याला n टर्म्स पर्यंत न्यायचं म्हणजे आपल्याला n टर्म्सची बेरीज करायची आहे. मग n टर्म्सची बेरीज जर करायची असेल तर आता सेम मगाच्या सारखं जो काही तुमचा इथला नंबर असेल तो नंबर कॉमन घ्यायचा म्हणजे इथे 4 कॉमन घेतले तर इथे किती राहिलं 0.1 इथे राहिलं 0.11 इथे राहिलं 0.111 इथे राहिलं इथं 3 राहिले इथं 4 प्लस ऑन अप टू n टर्म्स. आता पुन्हा या 1 जो आहे या 1 ला करायचा 9 म्हणजे तुम्ही कशाने मल्टिप्लाय करणार तर 9 न न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं 0.1 0.11 प्लस 0.111 0.111 कुठपर्यंत नेणार n टर्म्स पर्यंत न्यायचं. आता काय करणार 4/9 तसेच ठेवायचे आणि या 9 ना आतमध्ये गुणून टाकायचं. मग काय होईल बघा इथे आतमध्ये मल्टिप्लाय केलं 0.9 0.9 0.999 प्लस 0.9999 प्लस so on up to n टर्म्स. असं आपण कुठपर्यंत नेणार तर n टर्म्स पर्यंत न्यायचं. आता सेम मगाच्या सारखं हे फोडायचं पुन्हा सो 4/9 आता मगाशी आपण सबट्रॅक्शन मध्ये लिहिलं आता हे पुन्हा सबट्रॅक्शन मध्ये कसं होईल बघा तर हे 1 पेक्षा कमी नंबर आहे हा आहे ना मग हा 1 पेक्षा कमी नंबर कसा होईल 1 मायनस 0.1 होईल का बघा 0.9 म्हणजे 1 मायनस 0.1 प्लस हा नंबर किती होईल 1 मायनस 0.01 करा सबट्रॅक्शन तेवढीच येते का बघा 1 मधून 0.01 घालवले की 0.99 आलं प्लस याची ऍडिशन किती याची सबट्रॅक्शन किती होईल 1 मायनस 0.00 आणि 1 पटतंय का प्लस हे 1 मायनस 0.0001 प्लस कुठपर्यंत नेणार n टर्म्स पर्यंत न्यायचं. आता सेम मगाच्या सारखं मगाशी बघा 1 नंतर आला आता आधी आलाय बाकी काय फरक नाहीये. मग आपण काय करूया हा 1 1 1 एकत्र करूया सो 1 प्लस 1 प्लस 1 किती वेळा लिहिणार n नंबर्स आहेत म्हणजे n ब्रॅकेट आले हे म्हणजे n वेळा 1 आपण लिहिलेला आहे सो n टाइम्स मायनस काय शिल्लक राहिलं हा पुढचा नंबर राहिला 0.1 0.01 0.001 प्लस किती वेळा लिहायचे n टाइम्स लिहायचे. आता या पहिल्या ब्रॅकेटची ऍडिशन किती झाली बघा 4/9 n टाइम्स आहे म्हणजे हे n झालं मग अशी n नंतर होता आता आधी आलाय मायनस हे पुढचं तसंच लिहूया 0.1 0.01 0.001 हे मी वर लिहिते म्हणजे आपल्याला पुढच्या स्टेपला यायला बरं पडेल. बघा या 1 प्लस 1 प्लस 1 ची ऍडिशन किती झाली तर n झाली मायनस हा पुढचा ब्रॅकेट तसाच ठेवला आपण. आता काय होईल बघा तर 4/9 तसंच n मायनस आता हे जे काही आहे ना हे सुद्धा n टर्म्स आहेत बघा म्हणजे हे एक Sn आहे. आता कुणाचा Sn आहे तर पुन्हा एका जीपीचा आहे चेक करा तुम्ही ती जीपी आहे की नाही. याची फर्स्ट टर्म आहे 0.1 आणि r किती असेल बघा 0.01 भागिले 0.1 केलं तर पुन्हा r तेवढाच आला a इतका 0.1 म्हणजे a पण 0.1 आहे आणि r पण किती आहे 0.1 आहे. मग पुन्हा Sn चं सूत्र वापरायचं. आता Sn चे सूत्र काय येणार आहे तर a into 1 minus r raised to n upon 1 minus r येणार की ज्याच्यामध्ये a आणि r ची किंमत आपण लिहिणार आहे. सो a is 0.1 into 1 minus 0.1 raised to n upon 1 minus 0.1 काय केलं कळलं सेम मगाच्या सारखं Sn चं सूत्र वापरलंय आपण
दिस इज 4/9 n मायनस इथे किती आले 0.1 1 मायनस 0.1 चा n घातांक आला अपॉन हे किती झाले 0.9 झाले. So this is 4/9 n मायनस आता हे 0.1 आणि 0.9 आहेत एक डेसिमल पुढे गेला की इथं 1 into 1 minus 0.1 raised to n upon 9 राहिलं बघा. म्हणजे हा 1 लिहिला का नाही लिहिला का सारखाच होईल. म्हणजे पुढच्या स्टेपला कसं येईल तर इथं होईल 4/9 n minus 1 minus 0.1 raised to n upon 9 हे तुमचं उत्तर आलं. किंवा 9 कॉमन काढून 81 केलं मगाच्या सारखं तर कसं होईल बघा. तर इथं 4 हे 9 आणि हे 9 एलसीएम काढून 81 होतील. या 9 ने इकडे मल्टिप्लाय करायला लागेल 9n मायनस 1 मायनस 0.1 रेज टू n हे तुमचं उत्तर.